नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे आपलं पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण गेल्या काही दिवसापासून गणित या विषयाला सोपं आणि साधं करण्यासाठी एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आधीच आपण ॲडिशन, त्याचे सर्व टाईप, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन याशी 4 व्हिडिओ आधीच अपलोड केलेली आहे. ही 4 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लगेचच लक्षात येईल की गणिताच्या जवळजवळ या 4ही क्रियांमध्ये येणारे सर्व प्रकार आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण बेसिकचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण असा त्याच सिरीज मधला नेक्स्ट व्हिडिओ आज आपण तुमच्या पुढे सादर करणार आहोत. त्याला आपण नाव देणार आहे रिप्लेसमेंट. म्हणजे आज आपण गणिताच्या एका नवीन टॉपिक खाली अभ्यास करणार आहोत ज्याचं नाव आहे रिप्लेसमेंट. याचं नावातच उत्तर आहे मित्रांनो. आपल्याला गणितामध्ये एक स्टेप अशी येतेच की जेथे आपल्याला अंकांची अदला बदल करायची असते. जसं की तुम्हाला समीकरणे नावाचं एखादं प्रकरण असेल किंवा कोणत्याही गणितामध्ये एक स्टेप येईलच की ज्या वेळेस आपल्याला अंक रिप्लेस करावे लागतील. रिप्लेसमेंटचा अर्थच तो होतो मित्रांनो. रिप्लेसमेंटचा अर्थच तो होतो. मी काही एक न शिकवता तुम्हाला आधी एक उदाहरण देतो. बघा, एकदम साधं सरळ आणि सोपं उदाहरण. एक बाग आहे. त्या बागेमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना. एक मुलगा आणि एक मुलगी अभ्यासाला बसले. दोन्ही जण अभ्यास करत आहे ना, या पद्धतीने. आणि त्याच बागेत बाजूला एक परत दुसरा बागळा आहे. त्या बागड्यावर एक म्हातारा बाबा पेपर वाचत बसलाय. म्हातारा बाबा पेपर वाचत बसलाय. आता मला सांगा, हा मुलगा किती खुश असेल हो? किती खुश असेल है ना. कारण त्याच्या जवळ कोण बसलंय? मुलगी बसलेली आहे. किती मस्त वातावरण आहे, मुलगा खुश आहे, आनंदी आहे वगैरे वगैरे. अचानक झालं काय? अचानक पोलीस आले. पोलिसांनी याला सांगितलं की उठ, इथून उठ आणि बाबा जवळ जाऊन बस. इथून उठवला आणि बाबा जवळ जाऊन बसवला. आता बाबा जवळ जाऊन बसल्यामुळे मुलाचं तर सगळा आनंद, सगळा जी खुशी होती ती आता दुःखात रूपांतरित होऊन जाईल. म्हणजे झालं काय बाळांनो, मुलाची जागा बदलतात, या बाजूने त्या बाजूला पाठवतात. मुलाचा स्वभाव जो आधी आनंदी होता, खुश होता, तो आता दुःखी होऊन जाईल, नाराज होऊन जाईल. म्हणजे काय झालं? एक्झॅक्ट त्याचा स्वभाव विरुद्ध झाला. लक्षात घ्या, एक्झॅक्ट त्याचा स्वभाव विरुद्ध झाला. म्हणजे कसं की आधी तो या मुलीजवळ बसलेला होता, त्यावेळेस तो आनंदी होता. आता मुलीजवळ बसलेला असताना ऑब्विसली सर्वांना आनंदच होणार आहे. पण जेव्हा पोलिसांनी त्याला इथून उठवलं, बाबाकडे बसवायला पाठवलं, यावेळेस मात्र आता तो बाबाकडे जाऊन काय करेल? बाबा त्याला चष्म्यातनं वरून बघेल है ना. त्यामुळे त्याला आता खुशीचं सर्व रूपांतरण दुःखात होऊन गेलं. गणितामध्ये बी तसंच होतं बाळांनो. गणितामध्ये बी तसंच होतं. विरुद्ध व्हायला पाहिजे, विरुद्ध. जर ह्या बागड्यावर बेरीज होत असेल ना, तर तिकडच्या बागड्यावर जाऊन वजाबाकी होते. इकडच्या बागड्यावर जर वजाबाकी होत असेल तर तिकडे जाऊन बेरीज होते. इकडं गुणाकार होत असेल तर तिकडे जाऊन भागाकार होतो. आणि इकडं भागाकार होत असेल तर तिकडे जाऊन गुणाकार होतो. बस 4 सोपे नियम आहेत. हे 4 नियम जमले की आपल्याला रिप्लेसमेंट नावाचं चॅप्टर जमलं म्हणून समजा. परत एकदा सांगतो, रिपीट करतो, नीट लक्ष द्या. जर इकडनं ह्या बाजूतनं त्या बाजूत पाठवलं, इथं इक्वल समजा, या बाजूतनं त्या बाजूला पाठवलं तर क्रिया विरुद्ध होते. जसं की हा मुलगा जेव्हा मुलीजवळ बसलेला होता तेव्हा खुश होता, आनंदी होता. पण जेव्हा त्याला पोलिसांनी बाबाकडे पाठवलं तेव्हा त्याला दुःख झालं. म्हणजे खुशी आणि दुःख हे जसे एकमेकांचे विरुद्ध आहेत, तसं अधिकच्या विरुद्ध वजाबाकी असेल, वजाबाकीच्या विरुद्ध अधिक असेल. गुणाकाराच्या अपोजिटला डिवायडेशन, डिवायडेशनच्या अपोजिटला काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन. या 4 रूलच्या साहाय्याने मी तुम्हाला उरलेले 4-5 टाईप समजवण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता पहिला टाईप घेऊ आपण. पहिला टाईप नंबर 1, x + 3 = 10. टाईप नंबर 2, x - 3 = 10. टाईप नंबर 3 मध्ये असणारे 2x = 10. आणि टाईप नंबर 4 मध्ये असणारे 2x - 4/2
इक्वल टू 3 या पद्धतीने. बघा आता मी जे बागड्याचं उदाहरण दिलं ना, बस त्या बागड्याच्या उदाहरणांवर चारही गणित अवलंबून आहेत. आणि या ठिकाणी इतके महत्वाचे आहेत बाळांनो चारही गणिते. मी परत सांगतोय की तुम्ही कोणत्याही वर्गाचं कोणतंही गणित सोडवा, त्या प्रत्येक गणिताच्या एक स्टेप मध्ये हे येतच. त्यामुळे याला आधी आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. चला लक्ष द्या. दिसला बागडा सर्वांना? हा बाबा इकडे बसलेला आहे है ना, इकडे बाबा बसलेला आहे, इकडे एक्स, इकडे हा मुलगा बसलेला आहे बिचारा. आता काय करायचंय, तुम्ही पोलीस बनायचंय. या तीनला बाबाकडे पाठवायचं आहे, इकडे. आता 3 इकडे काय करत होता, बेरीज. मी परत इकडे लिहून देतो बघा. हा इकडे बेरीज असेल तर तिकडे जाताना वजाबाकी करेल, इकडे वजाबाकी असेल तर तिकडे जाताना बेरीज करेल, इकडे गुणाकार असेल तर तिकडे जाताना भागाकार करेल, आणि इकडे भागाकार असेल तर तिकडे जाताना गुणाकार करेल. बस सगळं आहे. मग आता इथं बघा, हा मुलगा काय करत होता, बेरीज. हा मुलगा तिकडे जाऊन काय करेल, मग वजाबाकी. आणि हा एक्स जसाचा तसा. मग एक्स ची किंमत किती आली, 10 3 गेले 7. इतकं सोपं आहे बघा. 10 3 गेले 7. काय झालं, मी परत एकदा रिपीट करतो. काय झालं की आपल्याला एक्स ची किंमत काढायची होती. हो, मग हा 3 ला इकडे बाबाकडे पाठवला. तुम्ही पोलीस बना आता. बाबाकडे पाठवल्यामुळे इकडे बेरीज करत होता, तिकडे जाऊन वजाबाकी करेल. दुसऱ्या गणितात या. दुसरं तर त्याहून सोपं आहे ना. इथं बी तेच. कोणाची किंमत काढायची आहे, एक्स ची. इकडे कोण बसलेत, बाबा बसलेले आहेत. हा मग -3 ला इकडे पाठवायचा आहे आता बाबाकडे. मग जेव्हा मायनस तिकडे जातो तेव्हा काय होऊन जातं रे, प्लस होऊन जातं. मग एक्स ची किंमत किती आली, 13. 2 मिनिटं वेळ देतो. दोघं उदाहरणांचा तुलनात्मक अभ्यास करा, कंपॅरेटिव्ह स्टडी करा. तुमच्या लगेच लक्षात येईल की इकडचा +3 तिकडे जाताना मायनस होतोय, आणि इकडचा -3 तिकडे जाताना प्लस होतोय. बरं, याची अजून 1-2 उदाहरणं सोडून दाखवतो प्रॅक्टिस साठी. x + 10 = 20. बघा आता काय करणार आहेत आपण, x ची किंमत काढायची आहे. 10 ला इकडे पाठवला बाबाकडे, 20 - 10, x that is your 10. किती सोपं आहे. अजून एक उदाहरण, x + 5 = 25. ओके, कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, x ची. हा 5 ला तिकडे पाठवा, इकडे बेरीज करतोय, तिकडे जाऊन वजाबाकी करेल. किती उत्तर आलं रे x चं, 20. एवढं सोपं आहे. नेक्स्ट इकडे मी 2-3 उदाहरणं पटापट सोडून दाखवतो. x - 3 वाले पाहिजेत. हा म्हणजे x - 8 = 12. बघा आता x ची किंमत काढायची आहे. हा -8 इकडे जाईल, इकडे जाऊन प्लस होऊन जाईल. x = 12 तनं 8 गेले, 12 आणि 8 20. आलं उत्तर. अजून एक सोडून देतो, x - 20 = 80. ओके, x ची किंमत काढायची आहे. -20 ला इकडे पाठवा, इकडे जाऊन होऊन जाईल +20. x = 80 आणि 20 100. 80 आणि 20 100. इतकं सोपं आहे बाळांनो. हे 2 टाईप सर्वांचे परफेक्ट. या 2 टाईप मध्ये काही अडचण नाही. चला आता इकडे या. आता इथं काय आहे, 2 आणि x काढायची किंमत कोणाची, आपल्याला x ची किंमत. बघा मी कायम सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला x ची किंमत काढायची असेल ना, तेव्हा x ला एकटा करायचा. बदला घ्यायचा ना x जवळ, तर x जवळ बदला घेताना असाच घ्यायचा की x ज्याच्या जीवावर उड्या मारतं ना, त्याला पहिले आपल्याकडे घेऊन घ्यायचा. मग आता बघा, x जवळ कोण आहे, x जवळ 2, आणि 2 हा x जवळ काय करतोय, गुणाकार. आपल्या इकडे ठरलेलं आहे, जर इकडं गुणाकार करत असेल तर तिकडे जाताना त्याला भागाकार करायला लावा. मग इथं x ची किंमत काढायची आहे. हा x जसा तसा ठेवला. हा 2 इकडे गुणाकार करतोय, 2 इकडे गुणाकार करतोय, त्याला तिकडे पाठवल्यावर तो काय करेल रे, भागाकार करेल. तो तिकडे जाऊन काय करेल, भागाकार. भाग द्या इकडे, बे की बे 10. x ची किंमत किती आली, 5. बरं, तरी बाकी म्हणतील की आम्हाला कळलं नाही. त्यांच्यासाठी एक नवीन उदाहरण आपण असं घेऊ, 6x = 42. ओके, आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. परत आपल्याला लक्षात येते की x आणि 6 या दोघांमध्ये, x आणि 6 दोघांमध्ये गुणाकार आहे. मग मला जर x ची किंमत काढायची असेल तर हा 6 तिकडे जाऊन काय करेल रे, भागाकार करेल, है ना, भागाकार करेल. मग भाग द्या, x = 6 × 6 sin 7 42. x ची किंमत किती आली, 7. क्लिअर. चला आता लास्ट टाइप, शेवटचा टाइप, रिप्लेसमेंटच्या शेवटचा टाइप. आता बघा, आतापर्यंतची जी सर्व गणित बघितली मी, आतापर्यंत जेवढी उदाहरणं घेतली ते सगळे कसे होते रे, तर सोप्या भाषेत एका सरळ रेषेत होते. पण हे गणित डबल तालच आहे. या गणितामध्ये 2 ताल आहेत, तिथे एकच ताल होता. मग अशा वेळेस काय करायचं, गणिताला आपल्या सोयीनुसार एक ताल मध्ये रूपांतरित करायचं. एक ताल मध्ये रूपांतरित करायला आपल्याला कोण त्रास देतोय, 2.
तर पहिले मास्तर आपण इथून 2 ला बाहेर काढून घेऊ. मग 2x-4 जसाचा तसा, हा 3 जसाचा तसा, हा 2 इकडं भागाकार करत होता, तर तिकडे जाऊन तो काय करेल रे, गुणाकार करेल. तिकडे जाऊन तो काय करेल, गुणाकार करेल. ही स्टेप सर्वांना समजली? काहीच केलं नाही बाळांनो आपण. हा 2 ला इकडे भागाकार करत होता, इकडे पाठवला, त्याने गुणाकार केला, म्हणजे याला बागड्यावरनं इकडे बाबाकडे पाठवला या पद्धतीने. आता परत गणित काय म्हणणार आहे मग, 2x-4 आणि 3 दुने 6, 3 दुने 6. हे असं गणित असलं की आम्हाला येतं मास्तर, असलं गणित असलं की आम्हाला चालूच जमते. काय करणार अशा वेळेस, 2x बरोबर हा -4 ला इकडे पाठवा, तो होऊन जाईल तुमचा +4. 2x इक्वल टू 6 आणि 4 होतात 10. x ची किंमत काढायची आहे, 2 इकडे गुणाकार करतोय, तिकडे जाऊन होऊन जाईल भागाकार. ओके, मग x ची किंमत काढताना भाग द्या, 2×5 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, दॅट इज द 5. इतकं सोपं प्रकरण आहे बाळांनो. परत एकदा मी सर्व गणितांच्या स्टेप काही रिपीट करून देतो, तुम्ही एकदा व्यवस्थित लक्ष द्या. बघा, जेव्हा x ची किंमत काढायची होती +3 होता, तो तिकडे जाऊन -3 झाला, -3 तिकडे जाऊन +3 झाला. इकडे 2 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन होतं म्हणून 2 डिवायडेशनला जाईल. आणि इकडं जर आपल्याला या गणिताला सॉल्व्ह करायचं असेल तर हा जो 2 डिनोमिनेटरला आहे आणि डिवायडेशन करतोय, त्याला आधी 3 जवळ मल्टिप्लिकेशन करायला पाठवा. मग ते झाले 6. 2x - 4 = 6. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, 2x ची. मग हा -4 ला तिकडे पाठवला, +4 झाला आणि 10. या ठिकाणी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला या चारही प्रकारची गणितं सोडवण्याचं समजवलेलं आहे. याच्यावर जेव्हा शेवटच्या दिवशी आपण एक असाइनमेंट घेऊ, त्या दिवशी मी 5-50 उदाहरणे यातली सोडून दाखवेल. तोपर्यंत तुम्ही